नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 मध्ये जर तुम्हाला 25 पैकी 25 गुण मिळवायचे असतील तर मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणं अनिवार्य आहे। पण प्रश्न असा पडतो की TCS नक्की कसे प्रश्न विचारतो। आज आपण थेट TCSने मागील परीक्षेत विचारलेली एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, ज्यामध्ये समानार्थी शब्द, प्रयोग आणि वाक्यप्रचार यांचे असे प्रश्न आहेत जे वारंवार रिपीट होतात। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या व्याकरणामधले हक्काचे मार्क्स कुठेच जाणार नाहीत। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि यंदा तलाठी बनण्याचं तुमचं स्वप्न असेल तर आताच खाली लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण रोज असेच TCS पॅटर्ननुसार महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला इथेच मिळणार आहेत। चला तर मग पहिला प्रश्न पाहूया, जो नेहमी गोंधळात टाकतो। प्रश्न असा आहे बघा, खालील शब्दांचा अर्थ ओळखायचा आहे। शब्द आहे सुमन। सुमन या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे। बरेच जण बगीचा किंवा उपवन लिहून चूक करतात या प्रश्नामध्ये। सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे हे आपल्याला अगोदर माहिती असायला पाहिजे। पर्याय काय दिलेले आहेत बघा, पर्याय आहेत बगीचा, उपवन, पुष्प, वनिता। तर दिलेल्या पर्यायांपैकी सुमन या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तुमचं उत्तर तुम्ही कमेंट करायचंच आहे। बघा, सुमन म्हणजेच काय? पुष्प। पर्याय क्रमांक 3 सुमन या प्रश्नाचं उत्तर आहे। या शब्दाचा अर्थ आहे पुष्प। पुष्प, फूल, कुसुम किंवा कुमुद। त्यामुळे याचं अचूक उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 पुष्प हे अचूक उत्तर आहे सुमन या शब्दाचं। बघूयात पुढचा प्रश्न। प्रश्न दिलेला आहे वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आपल्याला वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। पर्याय बघा दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 खाजगी, पर्याय 2 विधायक, पर्याय 3 आहे सामूहिक आणि पर्याय 4 मालकीचे। तर वैयक्तिक म्हणजेच काय? वैयक्तिक म्हणजे स्वतःपुरतं, मर्यादित, आणि त्याच्या अगदी उलट काय असणार आहे? विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला, तर वैयक्तिकच्या उलट काय असणार आहे? तर उलट आहे बघा पर्याय क्रमांक 3 सामूहिक। वैयक्तिक म्हणजे स्वतःपुरतं आणि सामूहिक म्हणजे सर्वांसाठी। तर वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 सामूहिक हे अगदी उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न आहे बघा धाबेदनाने या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा। हा प्रश्न दिलेला आहे। धाबेदनाने हा काय आहे? वाक्यप्रचार। बघा वाक्यप्रचार आहे धाबेदनाने, याचा अर्थ काय होतो? तर काय होतो? अतिशय घाबरणे। परीक्षेमध्ये आपल्याला वाक्यात उपयोग ओळखायला दिला आहे। जर आपण पर्याय 3 पाहिला तर बघा घरात धामण बघून राजूचे धाबेदन आणले। तर हा अगदी वाक्यात उपयोग झालेला योग्य वापर आहे। मित्रांनो, तुम्हाला यापैकी किती प्रश्नांची उत्तरे आधीच माहिती होती ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं घरात धामण बघून राजूचे धाबेदन आणले। धाबेदन आणणे शब्दाचा शब्दार्थ या वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ कळाला, अतिशय घाबरणे। तर पर्याय क्रमांक 3 घरात धामण बघून राजूचे धाबेदन आणले हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघा, हा तर परीक्षकांचा अत्यंत आवडता प्रश्न आहे। बघा मुलाने पपई खाल्ली या प्रश्नाचा आपल्याला काय ओळखायचं आहे? प्रयोग। प्रश्न आहे मुलाने पपई खाल्ली। तर दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर काय आहे? तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे। इथे खाणारा कोण आहे? बघा मुलगा। आणि काय खाल्ली आहे? तर पपई। पपई हे आहे कर्म आणि खाणारा कोण? कर्ता। पपई हे कर्म आहे आणि मुलाने हा आहे कर्ता। ने हा प्रत्यय लागला आहे आणि कर्माला प्रत्यय नाही। जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला नसतो तेव्हा तो डोळे झाकून कर्मणी प्रयोग असतो। ही सोपी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे। प्रयोग कोणता आहे? तर कर्मणी प्रयोग। पर्याय क्रमांक 3 उत्तर कर्मणी प्रयोग। मुलाने पपई खाल्ली या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग। बघा पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखायचे आहे। विधान दिलेले आहे पाऊस पडत आहे का? बघा प्रश्नार्थी वाक्य दिलेलं आहे आपल्याला, विधानामध्ये पाऊस पडत आहे का? तर या वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान कोणते आहे? पर्यायांपैकी ते आपल्याला ओळखायचं आहे। पर्याय दिलेले आहेत किती छान पाऊस पडत आहे, पाऊस पडत आहे। पर्याय 3 आहे आभाळ भरून आले असेल तरच पाऊस पडेल आणि पर्याय 4 आहे परमेश्वरात चांगला पाऊस पडू दे। तर पाऊस पडत आहे का हे आहे प्रश्नार्थी वाक्य। या वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान कोणते आहे? तर बघा योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2
पाऊस पडत आहे हे विधानार्थी वाक्यात रूपांतर झालेले योग्य विधान आहे. बघा, प्रश्नार्थी वाक्य काय आहे? पाऊस पडत आहे का? आणि विधानार्थी वाक्य आहे पाऊस पडत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दिलेला आहे, खालील शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. शब्द आहे पाय. तर या पाय शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. पाय म्हणजेच काय? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असायला पाहिजे. पर्याय दिलेले आहेत कर, आनन, चरण, हस्त. तर पाय म्हणजेच काय दिलेल्या पर्यायांपैकी? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चरण. पाय म्हणजे चरण, पाद आणि पद हे पाय या शब्दाचे अर्थ होतात. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न आहे, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. या काव्यपंक्तीतील निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे पर्यायांपैकी? तर बघा, पर्याय बघून घ्या. पर्याय आहेत लालसा, आसक्ती, आशा आणि विरक्ती. तर आपल्याला विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्द निराशा या शब्दाचा. तर उत्तर काय होईल? निराशाच्या विरुद्ध असेल आशा. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे आशा. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, आवडतो मज अफाट सागर, अथांग निळे पाणी. या काव्यपंक्तीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पर्याय आहेत समुद्र, सरिता, तटिनी आणि गिरी. तर सागर या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर काय होईल? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समुद्र. सागर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे समुद्र. अजून काय होतील? तर रत्नाकर, सिंधू, जलदी, अर्णव, अब्दी आणि उब्दी या सागर या शब्दाचे समानार्थी शब्द हे शब्द आहेत. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे. पर्याय आहेत शब्द दिलेला आहे नवरात्र. तर या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. पर्याय काय दिलेले आहेत बघा. द्विगु समास, बहुव्रीही समास, तत्पुरुष समास आणि अव्ययीभाव समास. तर उत्तर काय येईल? नवरात्र या शब्दाचा समास कोणता होईल? तर उत्तर आहे बघा द्विगु समास. नवरात्रींचा समूह म्हणजेच काय असणार? द्विगु समास हा होईल. बघा, पुढचा प्रश्न आहे, हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. शब्द काय आहे बघा? वाक्यप्रचार हस्तक्षेप करणे. तर या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? पर्याय बघा, हस्तक्षेप हे क्षेपणास्त्र आहे. पर्याय 2 आहे हस्तक्षेपाने अक्षर सुंदर होते. पर्याय 3 आहे हस्तक्षेप करून हात मुलायम होतात. आणि पर्याय 4 कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. तर बघा, कोणतं पर्याय हा बरोबर असेल? दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. माझ्या कामामध्ये कोणी हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही हे विधान अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द दिलेला आहे अप्पलपोट. अप्पलपोट या शब्दाचा योग्य अर्थ काय होतो? पर्याय आहेत दुसऱ्याचे हित चिंतणारा, सफरचंद आवडणारा, स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा आणि 4 पर्याय आहे खाण्याची आवड असणारा. तर पर्यायांपैकी उत्तर आहे स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. पर्याय क्रमांक 3 अप्पलपोट म्हणजेच स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दिलेला आहे, खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे महादेव. महादेव या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. पर्यायांपैकी उत्तर काय असेल? महादेव या शब्दाचा समास आहे पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष समास. तत्पुरुष समास का? तर महान असा देव म्हणजेच महादेव, त्यामुळे समास असेल तत्पुरुष समास. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, जेव्हा माणूस जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे? बघा, आत्मकथनाचे नाव काय आहे? जेव्हा माणूस जागा होतो. तर हे आत्मकथन कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत इरावती कर्वे, कुसुमावती देशपांडे, गोदावरी परुळेकर आणि दुर्गा भागवत. तर दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर काय आहे?
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी परुळेकर यांचे हे आत्मकथन आहे. जेव्हा माणूस जागा होतो हे आत्मकथन गोदावरी परुळेकर यांचे आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे पान उतारा करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पान उतारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? बघा, अर्थ होतो अपमानित करणे. पान उतारा करणेच म्हणजे अपमानित करणे. तर पान उतारा करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले पर्यायांपैकी योग्य विधान कोणते आहे? तर बघा, पर्यायांपैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सासूबाईने सुनेचा पान उतारा केला. म्हणजे सासूबाईने काय केले तर सुनेला अपमानित केले. तर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 सासूबाईने सुनेचा पान उतारा केला. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखा. बघा, वाक्य दिलेले आहे व्यायामात बदल म्हणून मी पोहतो किंवा नृत्य करतो. तर या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पर्याय आहे संयुक्त वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, केवल वाक्य. तर या वाक्याचा प्रकार काय आहे? बघा, वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. पर्याय क्रमांक 1 व्यायामात बदल म्हणून मी पोहतो किंवा नृत्य करते. तर या वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. बघा, हे वाक्य कशाने जोडले आहे तर किंवा या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने हे वाक्य जोडले आहे. तर बघा, किंवा हे काय आहे? विकल्पबोधक. म्हणून प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य ही कोणती वाक्य असतात? तर संयुक्त वाक्य असतात. त्यामुळे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रवी म्हणजेच समानार्थी शब्द तुम्ही आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ बघू शकता. समानार्थी शब्दाचा व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहे. तर रवी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? तर पर्याय आहेत हिमांशू, शशी, सुधाकर, सूर्य. तर उत्तर काय आहे? बघा, रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूर्य. पर्याय क्रमांक 4 सूर्य हा रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत. आणखी रवी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? तर बघा, दिनमणी, प्रभाकर, भानू, आदित्य, सहस्रकर, अर्क आणि तेजोनुदी हे सूर्य किंवा रवी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तर या म्हणीचा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर पर्याय आहेत बघा, आपले गुणावगुण झाकून ठेवावे. पर्याय 2 भांडणाचा दोष एकाकडे राहत नाही. पर्याय 3 सगळीकडे परिस्थिती एकसारखी असते. आणि पर्याय 4 आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ पर्यायांपैकी काय आहे? तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागणे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाक्यप्रचार दिलेले आहे हतबल होणे. तर हतबल होणे या वाक्यप्रचाराचा पर्यायापैकी अर्थ कोणता आहे? पर्याय आहेत असमर्थ ठरणे. पर्याय 2 ताकद येणे. पर्याय 3 नाश पावणे. आणि पर्याय 4 श्रम करणे. तर या हतबल होणे या वाक्यप्रचाराचा दिलेल्या पर्यायांपैकी काय अर्थ आहे? तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हतबल होणे म्हणजेच असमर्थ ठरणे. उत्तर आहे असमर्थ ठरणे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. अवकृपा शब्द दिलेला आहे अवकृपा. तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत कृपा, अपकर्ष, सुष्ट आणि तारक. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे कृपा. अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृपा. पुढचा प्रश्न. आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? आत्मचरित्र कोणते आहे? तर आमचा बाप आणि आम्ही. तर या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? बघा, पर्याय समोर आहे तुमच्या. तुम्ही पर्याय बघून उत्तर देऊ शकता. तर उत्तर आहे नरेंद्र जाधव. पर्याय क्रमांक 3
आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. यांची इतर पुस्तके आहेत बघा, खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आहे. नरेंद्र जाधव यांनी 37 पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी 21 पुस्तके आंबेडकरांवरती आहेत. त्यातील काही पुस्तके युगप्रवर्तक, महामानव, प्रज्ञासूर्य डॉक्टर आंबेडकर, प्रज्ञा महामानवाची आणि बोल महामानवाचे. नरेंद्र जाधव यांनी आंबेडकर बाबांवरती किती पुस्तकं लिहिली आहे तर 21 पुस्तकं. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न आहे बघा, बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली आहे? पर्याय विलास पाटील, त्र.वी. सरदेशमुख, पर्याय 3 रंगनाथ पठारे आणि पर्याय 4 शिवाजी सावंत. तर कादंबरी कोणती आहे? बखर एका राजाची. तर उत्तर काय आहे? ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर पर्याय क्रमांक 2 त्र.वी. सरदेशमुख यांनी बखर एका राजाची ही कादंबरी लिहिली आहे. त्र.वी. सरदेशमुख यांच्या इतरही कादंबऱ्या आहेत बघा, शारदीय चंद्रकला, ससेमिरा, डांगोरा एका नगरीचा उच्छाद, ह्या त्यांच्या आणखी कादंबऱ्या आहेत. बघूयात आपण पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. बघा, वाक्य आहे उंदीर मांजराकडून मारला जातो. या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे तर प्रयोग. तर दिलेल्या पर्यायांपैकी उंदीर मांजराकडून मारला जातो कोणता प्रयोग होईल? बघा, मारणारा कोण आहे? मांजर. मारणारा आहे मांजर. तर मांजर हा काय होईल? कर्ता मांजर आहे. आणि कर्म म्हणजेच मारणारे काय आहे तर उंदीर. तर कर्म काय होईल? उंदीर. तर बघा, म्हणून कर्त्याला कडून प्रत्यय लागला असेल आणि कर्माला नसेल तेव्हा तेथे नवीन कर्मणी प्रयोग होतो. तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4 नवीन कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. म्हण आहे पुढच्याच ठेस मागचा शहाणा. पुढच्याच ठेस मागचा शहाणा या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? पर्याय आहेत कष्ट केल्यावरच वैभव प्राप्त होते, जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो, दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो, आणि पर्याय 4 आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. तर पुढच्याच ठेस मागचा शहाणा. तर या म्हणीचा पर्यायांपैकी उत्तर काय येईल? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. म्हण आहे पुढच्याच ठेस मागचा शहाणा. तर याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. बघा, शब्द आहे हुतात्मा. तर हुतात्मा या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? पर्याय आहे दानशूर व्यक्ती, देशासाठी प्राणार्पण केलेला, थोर आत्मा, पवित्र आत्मा. तर उत्तर आहे हुतात्मा या शब्दाचा योग्य अर्थ आहे देशासाठी प्राणार्पण केलेला. पर्याय क्रमांक 2 हुतात्मा म्हणजेच देशासाठी प्राणार्पण केलेला. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न आहे खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तर वाक्य आहे राजांचा अर्ज फेटाळण्यात आला. वाक्य काय आहे? राजांचा अर्ज फेटाळण्यात आला. या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले पर्यायांपैकी योग्य विधान कोणते आहे? पर्याय आहेत राजांचा अर्ज फाडला, पर्याय 2 राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, आणि पर्याय 3 राजांचा अर्ज घेतला, पर्याय 4 आहे राजांचा अर्ज स्वीकारला. तर पर्यायांपैकी उत्तर काय आहे? आपल्याला नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान पाहिजे. तर काय आहे बघा, होकारार्थी वाक्य काय आहे? राजांचा अर्ज फेटाळण्यात आला. आणि हे नकारार्थी अर्थ काय होईल? नकारार्थी वाक्य काय होईल बघा, तर वाक्य होईल राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. हे वाक्य काय झाले? नकारार्थी वाक्य. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की TCS मराठी व्याकरणामध्ये कशा प्रकारे फिरवून प्रश्न विचारतात. जर तुम्हाला अशाच प्रकारे संधी, समास आणि काळ यावर सोप्या ट्रिक्सची व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये मराठी व्याकरण पार्ट 2 असं लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या अभ्यासू मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.